तर हॅलो मंडळी, आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी. तर मी शाबू रात्रभर भिजवलेले. तर हे साबुदाणा रात्रभर भिजवलेला आहे. त्याच्यानंतर ही सामग्री: कच्चा बटाटा, त्याची साल काढून काय केलाय, साल काढून चॉप केलाय, आणि हे हरी मिरची, आणि हे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून. तर आता आपण ह्याच्यात तो बटाटा हे केलेला तो टाकून भाजून घ्यायचा आहे. कोणी कोणी शिजवलेला पण टाकतं, पण असा कच्चा बटाटा फ्राय करून चांगला लागतो. हा आता शिजवू दे. तर बटाटा अर्धा शिजलाय, तर आपण त्यात हिरवी मिरची टाकू, म्हणजे तिखटपणा त्यात उतरल आणि बटाट्यासोबत भाजून पण जाईल. आपला बटाटा शिजलाय, क्रिस्पी झालाय, हे बघा शिजलाय. आता ह्यात साबुदाणा टाकायचा. तर आता मीठ टाकायचं, म्हणजे त्याला पाणी सुटायला नातले शिजलं, आणि थोडासा कव्हर करून त्याला 2 मिनिटं शिजवा, आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकू आपण. शिजवून घेऊ आपण 2 मिनिटं. शेंगदाणा टाकलं की लगेच चिटकते, त्याच्यामुळे लगेच नाही टाकायचं. केलं का? हा, आता उघडून बघूया. कमी गॅसवरच ठेवायचं, म्हणजे खाली लागत नाही. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हे बघा, जाडसर ठेवायचं, म्हणजे चांगलं लागतं. एकदम कमी गॅसवर शेंगदाणे पण भाजायचे, कुरकुरीत लागतात. आणि आता थोडंसं झाकून ठेव, म्हणजे शेंगदाणे चांगले त्याच्यात एकजीव होतील. चला, तर 2-3 मिनिटं झालीत. आता बघू आपण. बघा किती छान कलर दिसते. सुट्टी सुट्टी झाली एकदम. रात्रभर भिजत घातली ना की मग अशी, त्यामुळे रात्रभर भिजत घालायचं. इन्स्टंट घातली ना की थोडंसं अशी चिकट चिकट होती. हे बघा किती छान झाली. तर या खायला सगळेजण, आणि सांगा कमेंट करून काय कमी झाले, काय जास्त झाले. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा.